चला तर मंडळी, मुलानीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार जीरा राईस, पनीर टिक्का मसाला आणि आपली नान रोटी गरमागरम। तुम्हीही नक्की ट्राय करा हा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम आपण नान रोटीचं पीठ मळून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, 2 चम्मच दही घ्यायचं आपल्याला, थोडीशी साखर, चवीप्रमाणे मीठ। आणि हो, पीठ आपल्याला फक्त दुधामध्ये मळायचं आहे। दूध गरम करून थंड करून घ्यायचे आहे हा का। अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि पीठ मळता मळता आपल्याला यामध्ये थोडासा सोडाही घालायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून झालेलं आहे। यामध्ये आपण थोडीशी तेलाची धार टाकूया। पहा तर आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याला 20 ते 25 मिनिटं चांगलं भिजू देऊया, जेणेकरून आपली नान रोटी एकदम सॉफ्ट आणि छान होईल अशी। एकीकडे आपण जीरा राईसची पण तयारी करूया। टोप आपला छानपैकी गरम झाला आहे। आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल घालूया। त्यामध्ये आपण थोडेसे जिरे आणि तेजपत्ताही घालूया। चांगलं गरम झालेलं आहे तेल। यामध्ये आता आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूया। चवीप्रमाणे मीठही आपण घालूया। तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहे। तर पाण्यालाही उकळी आलेली आहे। आपण यामध्ये आता तांदूळ ॲड करूया। आपला जीरा राईसही थोडाफार शिजत आलेला आहे। जीरा राईस मधलं सर्व पाणी कमी झालेलं आहे। आपण दमवरती त्याला 5 मिनिटं ठेवूया, स्लो गॅस करून। आपला जीरा राईसही पूर्णपणे रेडी झालेला आहे। आता आपण पनीर मसाल्याची तयारी करूया। पनीर मसाल्यासाठी लागणारे साहित्य आपण हे आणलेले बघा, पनीर आणि त्याचबरोबर पनीर टिक्का मसाला। हा मसाल्याची गंमत अशी आहे ना की यामध्ये आपल्याला कांदा खोबरं ह्याची पेस्ट करायची गरज नाही लागत। एकतर आपण वर्किंग वुमन असतो, त्यामध्ये आपल्याला एवढा वेळ नाही भेटत की आपण जॉबवरून आलो की कांदा खोबरं सगळं कापायचं, मिक्सरला लावायचं। त्यापेक्षा बेस्ट हा पनीर टिक्का मसाला। अर्धा वाटी गरम केलेलं दूध थंड करून घ्यायचं आहे। मसाला आपल्याला या दुधामध्ये टाकायचा आहे। पहा तर आपण पूर्णपणे मसाला मिक्स करून घेतलेला आहे। दूध आणि मसाला पूर्ण एकजीव झालेला आहे। आणि एकीकडे आपण 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकूया। पनीर आपण हलकं असं तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊया। पहा अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये पनीर छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर आपलं तेलामध्ये छानपैकी फ्राय झालेलं आहे। आता आपण ते काढून घेऊया। आता आपण पनीर तळून झालेलं आहे त्याच तेलामध्ये थोडं तेल ॲड करूया। आणि आपण जे टमाटे मिक्सरला वाटून घेतलेले आहे ते आपण यामध्ये टाकूया। तेल सुटेपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आता आपण यामध्ये जो मसाला दुधात मिक्स केलेला आहे आपण तो टाकूया। मसाला आणि टमाट्याची प्युरी आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। यामध्ये आपण थोडंसं पाणीही ॲड करूया। पनीर टिक्काला मस्त अशी उकळी फुटलेली आहे। आता आपण यामध्ये तळलेलं पनीर टाकूया। पनीर टाकल्यानंतर एकदा आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
2 मिनटं असं वाफेवरती आपण ठेवूया. 2 मिनटं झालेली आहे. तर पहा आपला पनीर टिक्का किती छान असा रेडी झालेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. दिसायला तेवढं छान, तसं खायलाही एक नंबर झालेला असणारा नक्कीच. पहा आपलं नानचं पीठ किती चांगलं भिजलेलं आहे. रोटी का आपल्याला गोल नाही बनवायची, मग त्याचं एवढं टेन्शन नसतं. अशा प्रकारे आपण आलटी पलटी करून नान रोटी शेकून घेऊया. हा तर आपली नान रोटी मस्त अशी भाजली गेली आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरच्या घरी नान रोटी, पनीर टिक्का मसाला आणि जिरा राईस बनवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.